या चित्रपटाच्या ट्रेलर्स मध्ये सुद्धा आपल्याला काही प्रसिद्ध रील स्टार्स दिसतात. पण मग या रील स्टार्सची नेमकी या चित्रपटात काय भूमिका आहे? साडेमाडे तीन बघितला असेल तर माझ्या मते तरी ती स्टोरी तिथे कन्क्लूड झालेली होती. मग आता पुन्हा एकदा साडेमाडे तीन कशासाठी निर्माण केला असेल? चित्रपटांबद्दल आपल्याला बोलता येईल की ज्याचे सिक्वल निघाले, पहिला पार्ट हिट होता, लोक असंच म्हणतात की दुसरा पार्ट नाही बाबा आवडला. मित्रांनो, कधी कधी मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे ट्रेंड येत असतात आणि त्या ट्रेंडनुसार नवीन चित्रपट दाखल होत असतात. सिक्वल, मराठी चित्रपटांचे सिक्वल हा ट्रेंड सुद्धा गेली काही वर्ष आपल्यामध्ये प्रचलित झालेला आहे. आणि हे सगळं आता बोलण्याचं कारण असं, साडेमाडे तीन नंतर आता पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होतोय. कुरे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळणार आहे. ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. पण मुळात या ट्रेलर बद्दलच बोलण्यासाठी आज आपण इथे आहोत. मी तुमचा मित्र गणेश अचोल स्वागत करतोय स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये. कसं आहे बघा, की एखादा चित्रपट एखाद्या ठिकाणी पूर्ण होतो आणि मग ती स्टोरी तिथे संपलेली असते. जर तुम्ही साडेमाडे तीन बघितला असेल तर माझ्या मते तरी ती स्टोरी तिथे कन्क्लूड झालेली होती. मग आता पुन्हा एकदा साडेमाडे तीन कशासाठी निर्माण केला असेल? त्यात काही वेगळं आपल्याला बघायला मिळणार आहे का? पण अर्थात यासाठी आपल्याला 30 जानेवारी पर्यंत वाट पाहावी लागेल. मुळात अतिशय दिग्गज अभिनेते या चित्रपटात आहे. या चित्रपटाची अत्यंत जमेची बाजू आहे. पण मग या चित्रपटात जी कामिनीची एंट्री आहे, रिंकू राजगुरूची, ती नेमकी कशासाठी असेल हे आपल्याला ट्रेलर बघून काही समजत नाही. त्यासाठी आपल्याला चित्रपट बघायला लागेल. मुख्य म्हणजे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की सध्या रील स्टार्स हे प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत आणि त्या रील स्टार्सला वेगवेगळ्या संधी सुद्धा मिळते. या चित्रपटाच्या ट्रेलर्स मध्ये सुद्धा आपल्याला काही प्रसिद्ध रील स्टार्स दिसतात. पण मग या रील स्टार्सची नेमकी या चित्रपटात काय भूमिका आहे? का फक्त प्रसिद्धी करता ट्रेलर मध्ये रील स्टारचा वापर करण्यात आलाय? याचं उत्तर सुद्धा मी आता नाही देऊ शकणार. त्यासाठी आपल्याला चित्रपटाची वाट पाहावी लागेल. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, मांत्रिक वगैरे दिसतोय या चित्रपटात. म्हणजे काय कथानक असेल की संजय नार्वेकर तिथे त्या भूमिकेत दिसतोय मांत्रिकाच्या. तर ते सुद्धा आपल्याला नाही कळणार. म्हणजे एकंदरीत आपल्याला चित्रपटाच्या कथानकाची काही कल्पना येत नाही. या चित्रपटातनं आणखीन एक कॉमन गोष्ट आपल्याला दिसते जी पहिल्यामध्ये सुद्धा होती, की मुलीशी बोलायला या भावंडांना परवानगी नाहीये, कुरळे ब्रदर्सना. आणि जर तसं घडलं तर काय होतं ते तुम्हाला ट्रेलर मधनं दिसतंच. पण आपल्याला अपेक्षा तर खूप आहे त्या चित्रपटाकडनं. संगीत, बॅकग्राऊंड स्कोर या चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणता येतील. जर चित्रपटांच्या सिक्वलच्या यशाबद्दल बघितलं तर आपण म्हणतो की आपण तो चित्रपट बघताना नॉस्टॅल्जिक होतो. पण तो नॉस्टॅल्जिया दुसऱ्या चित्रपटामध्ये खरंच यशस्वी होतो का? कारण आतापर्यंत अनेक चित्रपटांबद्दल आपल्याला बोलता येईल की ज्याचे सिक्वल निघाले, पहिला पार्ट हिट होता, लोक असंच म्हणतात की दुसरा पार्ट नाही बाबा आवडला, सिक्वल नाही आवडला तेवढा, पहिलाच जास्त चांगला होता. अर्थात व्यक्तिपरत्वे ही मतं बदलू शकतात. चित्रपट कसा आहे हे आता आपण नाही सांगू शकत. पण आपल्याला उत्सुकता मात्र आहे की या पुन्हा एकदा साडेमाडे तीन मध्ये आणखीन नवीन काय आहे. संकेत पाठक सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसतो. म्हणजे काही नवीन कलाकारांची सुद्धा एंट्री झालेली आहे. त्यामुळे ते कथानक नेमकं काय वळण घेणार आहे त्याकरता प्रतीक्षा करा 30 जानेवारीची.